रायपूरच्या मंडल अधिकाऱ्यास 2,000ची लाच घेताना रंगेहात अटक. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. जमीन खरेदीची नोंद मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात 2,000 रुपयांची लाच स्वीकारताना तालुक्यातील रायपूर येथील मंडल अधिकारी प्रवीण गणपत प्रसाद वय वर्ष 57 यास नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात अटक केली आहे. सदर मंडळ अधिकाऱ्यास सुमारे 80,000 रुपये पगार होता. मंडळ अधिकारी प्रवीण प्रसाद याच्याकडे रायपूरसह बाकी खुर्द, तळेगाव रोही, वाहेगाव साळ, गंगावे या सजांचा कार्यभार आहे. तक्रारदार यांनी काळखोडे येथे जमीन खरेदी केली होती. त्याची 7/12 मध्ये नोंद करण्यासाठी तक्रारदार यांनी वाकी खुर्दच्या तलाठ्यांकडे अर्ज सादर केलेला होता. सदर अर्ज मंजुरीसाठी मंडळ अधिकारी प्रसाद याच्याकडे आला होता. या प्रकरणाच्या चौकशीच्या अनुषंगाने तक्रारदार यांनी दिनांक 12 फेब्रुवारी रोजी मंडळ अधिकारी प्रसाद याच्याकडे विचारणा करण्यास गेले असता त्याने तक्रारदार यांच्याकडे सदर नोंद मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात 2,000 रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून तडजोडीअंती 2,000 रुपयांची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी प्रसाद यास रंगेहात अटक केली आहे. याबाबत भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 अन्वये चांदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा खारगे वालवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, हवालदार संदीप हांडगे, विनोद पवार, पोलीस नाईक सुरेश चव्हाण यांच्या पथकाने केली आहे. नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी देविदास जाधव, चांदवड.